नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण महापरीक्षा पोर्टलने अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीवर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत। ही माझी दुसरी व्हिडिओ आहे। पहिली व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती व्हिडिओ आपण बघितलीच असेल, नसेल बघितली तर नक्की पहा। आता बघा इथे काय विचारलेलं आहे, प्रश्न असा आहे की हॅश भागिले 3x वर्ग yz बरोबर 2xyz असेल तर हॅश म्हणजे किती। एक सोपं तुम्हाला सांगतोय रिलेशन, लक्षात घ्या, हे प्रत्येकाला माहितीच असेल। a/b बरोबर c असेल तर आपण असं लिहितो a बरोबर b गुणिले c, b गुणिले c, a बरोबर b गुणिले c लिहितो। त्याचप्रमाणे आपण काय करतोय, हॅश म्हणजे समजा a पकडा भागिले 3x वर्ग yz म्हणजे b आणि बरोबर 2xyz म्हणजे c। याप्रमाणे आपल्याला काय करायला लागेल, फक्त या दोन पदांची जर आपण या दोन पदांचा जर गुणाकार केला तर आपल्याला हॅश जे पद आहे ते आपल्याला मिळून जाईल। तर बघा 3 गुणिले 2 म्हणजेच किती 6, सो हे एलिमिनेट होऊन गेला। ओके, x वर्ग गुणिले x म्हणजे x चा तिसरा घात, सो x चा तिसरा घात फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये दिसतंय, सो हे दोन्ही एलिमिनेट झाले। सो पहिला ऑप्शन जो आहे ते आपलं उत्तर असणार आहे। अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे। पुढचं पण आपण चेक करू शकता, y गुणिले y म्हणजे y चा वर्ग आणि z गुणिले z म्हणजे z चा वर्ग, म्हणजेच आपलं पहिलं जे ऑप्शन आहे ऑप्शन ए हे एकदम ॲक्युरेट आन्सर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न बघा, 9584 9584 च्या लगेच नंतर येणारा पूर्ण वर्ग असलेला पूर्णांक आहे, कुठला आहे? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला काढायचे। आता याच्यासाठी थोडंसं कदाचित हे कदाचित कठीण वाटू शकतं, बट समजून घ्या, ही जर मेथड जर कळाली तर तुम्हाला कुठलाही पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला काढता येणार आहे। ही जी मेथड आहे ही खरं तर पूर्ण वर्ग संख्येचा वर्गमूळ काढण्यासाठी वापरली जाते। ओके, तिचंच मी कन्व्हर्सली याला हे करतोय, यूज करतोय। जशा पद्धतीने आपल्याला कसं प्रमेय दिलेलं असतं आणि त्याच्यावरून करोलरी पार्ट, थिअरमचा कसा करोलरी पार्ट असतो तशा पद्धतीने मी याला सॉल्व करतोय। तर लक्षात घ्या, आपल्याला काय दिलेलं आहे 9584। 9584 काय करायचं, 9584 जो आहे त्याचे दोन भाग करायचे। बघा, एक झाला 2-2 आकड्याचे भाग करत जायचे, पहिला झाला 84 आणि दुसरा आहे 95। मग इथे मी याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करतोय। फॅक्टरायझेशन मेथडने काय केलं जातं तर लक्षात घ्या, इथे पहिली जी संख्या आहे ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही। तर या 95 पेक्षा कमी असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती तर 81, म्हणजेच 9 9 81 बरोबर। आपलं उत्तर जे इकडे असणार आहे ते वर लिहितात। ओके, इथे 9 लिहिला जातो, 9 9 81, मग 81 इथे लिहिलं गेलं, समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे। 5तून 1 गेला इथे राहिले 4 आणि इथे 9तून 8 गेले इथे राहणार 1, इथे किती खाली येणार 84 जसेच्या तसे। आता इथे फॅक्टरायझेशनमध्ये मी बघा इथे ब्लूमध्ये दाखवतोय, इथे पहिला जो अंक आहे म्हणजे आपण इकडे पहिला जो अंक आहे 9 गुणिले 9 घेतलेला आहे, मग हा जो 9 आहे 9च्या दुप्पट संख्या इकडे लिहायची। 9च्या दुप्पट किती 18, हे मुद्दाम मी ब्लूमध्ये लिहिलं आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे। हा जो 9 आहे इथे जो काही आकडा येतो नेहमी हा जो आकडा आलेला आहे त्याच्या दुप्पट इथे लिहिलं जातं। आता इथे किती आला 18, मग आता 18 इथे आल्यानंतर आपल्याला अशी एक संख्या घ्यायची आहे, समजा इथे 0 घेतलं तर आपल्याला त्याला 0 ने गुणायचं आहे, समजा 181 घेतलं तर त्याला 1 ने गुणायचं आहे। म्हणजेच एकंदरीत मी काय सांगतोय लक्षात घ्या की इथे एकक स्थानी असणारा अंक त्याच अंकाने त्याला गुणायचं आहे। इथे पण बघा 1 होतं तर 1, समजा 182 घेतलं तर त्याला 2 ने गुणायचं आहे। तर आपल्या पटकन एक गोष्ट लक्षात येऊन जाते की बघा 18 इथे आहे, सो इथे सुटेबल जो आहे तो इथे 8 जर केला, कारण हे पटकन गेसने आपल्याला पटकन लगेच लक्षात येऊन जातं। सो 188 गुणिले जर 8 जर केला तो काहीतरी 1500च्या आसपास असणार आहे आणि काय आपल्याला मध्ये ॲड करायची आहे। सो बघा 8 8 64 4, हातच्या लाले 6 बरोबर, 8 8 64, 64 आणि 6 म्हणजे किती झाले 70, 70 0, हातच्या लाले 7, 8 1 8, 8 आणि 7 15 बघा। आता आपल्याला काय नंतर येणारा म्हणून म्हटलेलं आहे, म्हणून आपण 1400 नंतर येणारी इथे 8 आपण मुद्दाम घेतलेला आहे। ओके, मग आता इथे बघा 1504 मधून जर
1484 गेले. तर बघा 4तून 4 गेले राहिले ते 0. इथे काहीच नाही आहेत म्हणजे 10 घ्यावे लागते. 10तून 8 गेले इथे राहिले 2. इथे राहणार 4. म्हणजे तेच एकंदरीत आपलं इथे जे उत्तर आहे ते किती येणार? -20. -20 हे उत्तर आलेलं आहे. आता ही जी मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, ही कधी यूज केली जाते? तर दिलेल्या संख्या जी असते ती पूर्णवर्ग संख्या असेल तेव्हा. आता ही पूर्णवर्ग संख्या नाही आहे. ही पूर्णवर्ग संख्या कधी असती? जेव्हा आपण या संख्येमध्ये 20 मिळवले असते. म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये जर 20 मिळवले असते तर ती येणारी संख्या काय असती? पूर्णवर्ग संख्या असती. म्हणून काय करायचं? तर दिलेल्या संख्येमध्ये आपल्याला 20 मिळवायची आहे. म्हणून इथे किती? 4. 8 4 12 किती आले? 8 2 10 0. हातचलाला 1 म्हणजे किती? 9604. 9604 हे याचं उत्तर असेल. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप सोपी मेथड आहे आणि फक्त काय आहे की इथे आलेला आकडा त्याची दुप्पट इकडे घ्यायची आहे. इथे एकक स्थानी जो असेल, हे मुद्दाम मी परत परत सांगतोय कारण मला महत्त्व पटवून द्यायचे तुम्हाला की हे किती इम्पॉर्टंट आहे. ओके, इथे जो एकक स्थानी जो अंक घेतला त्याच अंकाने गुणायचं आहे इकडे. ओके, फॅक्टरायझेशन मेथड याच्यावर नेटवर सर्च करा, बुकमध्ये बघा. खूप खूप इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक प्रश्न हे काही लगेच सुटणारे असे नसतात. काही काही प्रश्न जे आहेत ते वेळखाऊ असतात. हा पण एक प्रश्न असा आहे की जो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो. ओके, नंतर पुढचं बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, अने एक वस्तू 800 रुपयाला आणली आणि बला ती 5% नफा ठेवून विकली. आता बघा 800ची वस्तू होती, बरोबर. 800ची वस्तूला 5% नफा ठेवून विकली म्हणजे 800चा 5% किती? हे पटकन आपण डायरेक्ट बोलता बोलता हे सॉल्व्ह करू शकतो. बघा 800ला 5% म्हणजेच किती? 8 5 40 म्हणजेच 5% म्हणजे 40, बरोबर. आता त्याने काय केली? बची वस्तू कितीला झाली? मग अची जी वस्तू होती ती 800 रुपयाला होती. त्याने त्याच्यावर 5% नफा ठेवून बला विकले म्हणजे बला ती आता पडली 840ला, बरोबर. आता बने ती कला 10% नफा ठेवून. 10% कुणाच्या? तर 84चा. 84 10% म्हणजेच काय? 840चा 10% म्हणजे काय? मी 84 चुकीने बोललो. 840चा 10% म्हणजे इकडे 84, बरोबर. मग 840 अधिक 84 ती वस्तू असणार आहे कला मिळाल्या वस्तूची किंमत. मग 840 अधिक 84 केलं 0 0 4 4 8. ओके, 0 8 आणि इकडे 8. 8 4 12, सॉरी कॅल्क्युलेशन चुकतंय माझं. 404, 8 4 1202, हा चलाला 1 924. सो 924 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा. इथे विचारलेलं आहे 1014 गुणिले 986 चे मूल्य काढा. आता हे आपल्याला जर आपण काढायला गेलं की 1084 ने जर 986 म्हणजे आपल्या ट्रेडिशनल मेथडने सॉल्व्ह करायला गेलं तर खूप जास्त वेळ जाणार आहे. आपण एक सूत्र वापरणार आहोत, ए अधिक बी आणि ए वजा बी. ए अधिक बी ए वजा बी सूत्र काय असतं? ए वर्ग वजा बी वर्ग. तेच सूत्र आपण इकडे वापरणार आहोत. तर बघा इथे जे आहे 1014 म्हणजे आपण त्याला लिहिणार 1000 अधिक 14, बरोबर. आणि इकडे जे आहे 986 म्हणजेच 1000 वजा 14. 1000 वजा 14. 1000 वजा 14. तर इथे ए अधिक बी आणि ए वजा बी हे आपण जर सूत्र वापरलं इकडे बघा तर याचं काय येईल? 1000चा वर्ग 1000चा वर्ग 1000चा वर्ग वजा 14चा वर्ग. तर 1000चा वर्ग किती असणार? तर 1 वर 6 शून्य म्हणजे 10 लाख. 2 3 4 5 6 आणि 14चा वर्ग काय असतो? तर 196. मग यांची जर आपण वजाबाकी केली तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर बघा 10तून 6 गेले इथे राहिले 4, इथे राहिले 9, 9तून 9 गेले इथे राहिले 0, 9तून 1 गेला इथे राहणार 8. ओके, आणि बाकी सर्व 9 9 9. सो 9 9 9 म्हणजेच किती? 9,99,804. सो सी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार. इकडे उत्तरं तशी दिलेलीच आहेत, तुम्ही क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करू शकता की माझं उत्तर जे आहे ते बरोबर आलं किंवा नाही. पुढचं बघा. इथे विचारलेलं आहे
0.32 आणि 0.02 यामधील मध्य अनुपाती काय, म्हणजे मेन प्रपोर्शनल. तर यासाठी मेन प्रपोर्शनलसाठी काय केलं जातं, दोन्ही संख्या ज्या आहेत त्या वर्गमुळात घेतल्या जातात. दोन्ही संख्या ज्या आहेत त्या वर्गमुळात घेतल्या जातात आणि त्यांचा गुणाकार केला जातो. म्हणजेच वर्गमुळात 0.32 गुणिले 0.02. बरोबर. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला किती भेटणार आहे, लक्षात घ्या. 32 दुने किती असतं, 64. बरोबर. इथे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह, इकडे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह, म्हणजे एकूण किती, तर 4 स्थानानंतर दशांश चिन्ह. बरोबर. आता 64 जो आहे, 64चं वर्गमूळ काय असणार आहे, तर 8. आता इथे एकूण किती स्थानानंतर दशांश चिन्ह आहे, तर एकूण जे आहे ते 4 स्थानानंतर दशांश चिन्ह, म्हणजेच त्याचं वर्गमूळ घेतलं तर किती, 2 स्थानानंतर दशांश चिन्ह पाहिजे. सो 0.08 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. हे बघा, हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचं बघा, इकडे विचारलेलं आहे एका संख्येच्या घनामध्ये एकक स्थानी 9 आहे, तर त्या संख्येच्या मुळाच्या एकक स्थानी घनमुळाच्या एकक स्थानी काय असेल. घनमुळाच्या एकक स्थानीकडे विचारलेलं आहे. तर बघा, 3 अशी संख्या आहे, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, म्हणजेच तिथे जे आहे एकक स्थानी 9 येत नाहीये, सो पहिलं नाहीये. 6चा एक प्रॉपर्टी आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेली आहे की 6 ही एक अशी संख्या आहे की तिचा कितवा पण आपण घात घेतला, वर्ग घेतला, घन घेतला, कितवा, चौथा घात, पाचवा घात, अगदी लाख घात, करोड घात जरी घेतले तरी पण एकक स्थानी नेहमी 6च राहतो. सो हे पण उत्तर नसणार आहे. 7वं बघा, सी जे आहे 7, तर 7 7 49, म्हणजेच राहिले 9 आणि 9 7 63, म्हणजे इथे किती राहतात, 3. सो हे पण नाही राहते. मग इकडे बघा 9 9 9 81, मग इकडे किती राहिला, एकक स्थानी 1 गुणिले 9 केलं म्हणजेच किती भेटतं आपल्याला, 9च भेटतं. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते काय असणार आहे, डी हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ओके. पुढचं बघा, पुढे आपल्याला विचारलेलं आहे 7 तास x बरोबर 17.5 22.5, तर x चे मूल्य किती आहे. लक्षात घ्या, इथे मी याला व्यवस्थित मांडणी करतोय. सो 7x बरोबर 17.5 दिलेला आहे, मी 175 लिहितो, कारण का दोन्ही ज्या संख्या आहेत त्यांना एकक स्थानानंतर दशांश चिन्ह दिलेलं आहे. सो दोन्ही संख्येला जर आपण 10 ने गुणलं तर तो दशांश चिन्ह निघून जाणार आहे, म्हणून मी इथे 175 लिहिलं, इथे 222 लिहिलं. तर आता इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की इथे समजा मी दोन्हींच्या एकक स्थानी 5 आहे म्हणून 5ने भाग देतोय. 5 चोक 20, इथे राहिले 2, 5 5 25, इथे भेटलं आपल्याला 45. नंतर बघा 5 त्रिक 15, इथे राहिले 2, 5 5 25. आता बघा 7चं जे 35शी जे गुणोत्तर असणार आहे तेच xच 45शी असणार आहे. तर 7 5 35 असतं. बरोबर, 7 5 35 असतं. मग तसंच आपल्याला 9 5 45, सो इथे एक्सची जी किंमत असणार आहे ते किती असणार आहे, 9 ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खाली पण आपण बघू शकता, यस हे बघा, बी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आणि आपलं हे अचूक उत्तर आहे. पुढचं बघा, यापैकी कोणती अशी सर्वात लहान संख्या आहे जिला पूर्ण घन बनवण्यासाठी किती आहे, इकडे 3,85,875 ने गुणावं लागेल. ओके. आता हे जे प्रश्न आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बघा इथे एकक स्थानी काय दिसतंय, 5 दिसतंय. 5 आपण जर बघितलं तर मी इथे 25ने आधी याला भागून घेतोय, बघतोय आता याला 25ने भाग जातो का. तर लक्षात घ्या, बघा दिलेली संख्या जी आहे तिला मी 25ने भागलं. बघा 25 एके 25, बरोबर. इथे किती राहणार मग, 25 एके 25, 35 10 म्हणजे 13 आणि हा 5, 135 राहणार. बरोबर, 135. सो 25 5 125 असे, बाकी राहणार 10, इथे होणार 108. 108 झाले, 25 चौक 100, बाकी राहणार 8 इथे घेतले, इथे होणार किती, 87. 25 त्रिक 75, बरोबर, 75 झाले. इथे राहणार किती मग आपले 12, बरोबर. 75 इथे किती झाले आपले, बरोबर 12. सो 25 5 25 असे, बरोबर. म्हणजेच किती, जर आपण 25 ने भागलं तर आपल्याला 15,435 हे इथे उत्तर मिळते.
या इथे परत एकक स्थानी 5 मिळतं म्हणून मी परत आलेल्या उत्तराला काय करतोय 5 ने भागतोय. हे लक्षात घ्या. आधी जी संख्या दिलेली आहे तिला 25 ने भागलंय, परत तिला 5 ने भागतोय. आता आलेलं उत्तर हे आहे 15,435. 5 त्रिक 15 बघा, 5 त्रिक 15 इथे गेले. आता इथे शून्य आपल्याला इथे बघा, इथे जे आहे 4 बाकी राहते. सो इथे शून्य घेतला म्हणजे दोन्ही संख्येकडे खाली येणार. 5 8 हे 40. 40 इथे म्हणजे 8 इथे घ्यावे लागणार. इथे बाकी राहणार किती 3 बरोबर. 5 7 35 म्हणजेच किती 3087 हे उत्तर येत आहे. कधी जेव्हा आपण 5 न भागलं तेव्हा. एकदा 25 ने भागलाय बघा, इथे मी रेडमध्ये दाखवतोय. एकदा जे आहेत आपण किती 25 ने भागलाय, एकदा 5 ने भागलाय. इतक्याने भागल्यानंतर आपल्याला हे उत्तर भेटलेलं आहे. आता इथे जे आहे तर बघा 3 आणि हे 8 7 15, 15 आणि 3 18 म्हणजेच काय दिलेल्या संख्यांची बेरीज जी आहे इथे किती येईल 18, 8 ने 1 9 म्हणजे 3च्या पटीत येते. सो मी इथे 3 ने किंवा 3चा वर्ग जो आहे 9, 9 ने इथे भागून बघतोय. तर लक्षात घ्या इथे 9 नेच भागतो 3 ने भागण्यापेक्षा, कारण इथे काय घन काढायचे म्हणजे 3 वेळा त्यांचा गुणाकार यायला पाहिजे. तर बघा 9 ने समजा भागला तर 9 त्रिक 27. इथे राहिले किती राहणार 3 राहणार बरोबर. 9 चौक 36, 3 4 36 इथे राहिले 2, 9 त्रिक 27 बरोबर. म्हणजेच किती आपण आता कितीने भागले हे लक्षात घ्या. एकदा 25 न एकदा 5 न. 25 म्हणजे 5चा वर्ग म्हणून आपण असं लिहिणार 5चा घन. त्यानंतर 9 म्हणजेच काय 3चा वर्ग आणि 343 जे आहे 343 म्हणजे कोणाचा 7चा घन असतो बरोबर आहे. 7चा घन 343 असतं. सो 7चा घन. आता तुमच्या लक्षात आलंच असेल इतका जो खटाटोप आपण केला त्यावरून की इथे 5चा तिसरा घात इथे 7चा तिसरा घात म्हणजे 3चा जर तिसरा घात जर असता इकडे बरोबर म्हणजेच दिलेली संख्या जी असते ती काय असते पूर्ण घन असते बरोबर आहे. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते काय 3. इथे फक्त आपल्याला 3चा तिसरा घात हवा होता, इथे 2 आलेला आहे म्हणून 3 ने जर गुणलं तर पूर्ण घन संख्या आली असती म्हणून बी हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. पुढचं बघा प्रश्न बघा बी इथे उत्तर बरोबरच आलेलं आहे. पुढचं बघा x बरोबर 3 असेल आणि x घन अधिक 13x वर्ग वजा 22x वजा 8 ची किंमत किती. आता x ची किंमत इथे 3 दिलेली आहे, डायरेक्ट आपण इथे पुट करू शकतो. बघा x चा घन म्हणजे 3चा घन येणार. 3चा घन किती असतो 27 बरोबर अधिक 13 गुणिले x वर्ग 13 गुणिले x वर्ग म्हणजेच किती 3चा वर्ग 9. 13 गुणिले 9 म्हणजे किती 117 वजा 22 गुणिले 3 म्हणजे 66 वजा 8. हे सॉल्व केलं की आपल्याला उत्तर इकडे येऊन जाईल. मग इथे बघा दोघांची जर आपण बेरीज केली 7 7 14 आणि 11 आणि 2 इथे किती होणार 13 14 आणि 1 14 बरोबर 144 वजा दोघांची इकडे बेरीज होईल दोन्ही पण वजा वजा आहेत 66 अधिक 8 म्हणजे किती होणार 74 बरोबर. सो इथून 4तून 4 गेले 0 आणि 14 मधून 7 गेले म्हणजेच किती राहणार 7. सो 70 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा सुमाची आई सुमापेक्षा 5 पट मोठी आहे. सुमाची आई सुमापेक्षा 5 पट मोठी आहे. 10 वर्षांनी सुमाची आई तिच्यापेक्षा तिप्पट मोठी असेल तर तिच्या आईचे सध्याचे वय काढा. आता हे जे दिलेलं आहे सुमाची आई सुमापेक्षा 5 पट मोठी आहे हे कधीचं सध्याचं आहे म्हणून काय करतो इथे सुमाचे जे वय आहे तिला मी x मानतोय म्हणून सुमाच्या आईचं जे वय असणार आहे ते किती येणार आहे 5x. हे कधीचं सध्याचं वय. आता पुढची कंडिशन 10 वर्षांनी म्हणजे 10 वर्षानंतर बरोबर सुमाची आई तिच्यापेक्षा तिप्पट मोठी असेल. आता सुमाच्या आईचं आजचं वय किती आहे तर 5x आणि सुमाचं जे वय आहे ते किती आहे x. आता इथे काय म्हटलंय 10 वर्षांनी म्हणजेच काय दोन्हीमध्ये अधिक 10 होणार. इथे पण अधिक 10 झालं म्हणजे सुमाच्या आईचं 10 वर्षांनंतरचं वय आणि x अधिक 10 म्हणजे सुमाचं 10 वर्षानंतरचं वय. आता आई जी आहे तिच्यापेक्षा तिप्पट मोठी आहे. तिप्पट मोठी म्हणजेच काय इथे फक्त आपण 3 ने गुणलं सुमाच्या वयाला तर हे इक्वेशन आपलं इक्वल्स येणार आहे. सो इथे फक्त आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. बघा
5x अधिक 10 जसं आहे तसे ठेवले. ओके. 3x अधिक इकडे किती होणार 30. आता बघा इथे 5x अधिक 10 जसे तसे खाली घेतलेले आहेत. 5x अधिक 10. 3x या बाजूला आले म्हणजेच किती होणार 5तून 3 गेले इथे राहिले 2x. बरोबर. आणि इथे 30 आहेत. 30 मधून 10 गेले म्हणजे इथे किती राहिले 20. सो इथे x ची जी किंमत आहे ती किती भेटते आपल्याला 10. x हे कोणाचं सुमाचं वय आहे. पण आपल्याला इथे काय विचारलेलं आहे आईचं सध्याचं वय. आईचं वयाला जे आहे ते आपण काय मानलंय 5x. सो x ला जर 5 ने गुणलं तर किती होणार 10 गुणिले 5 म्हणजे 50. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं इथे उत्तर येणार आहे. x ची किंमत 10 आली. 10 ला इथे 5 ने गुणलं 50 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आलं. पुढचा प्रश्न पाहूया. इथे बघा इथे काय विचारलंय की मसाबी दोन संख्या दिलेल्या आहेत. 12 आणि x दोन संख्या आहेत ज्यांचा मसाबी 4 आहे. आणि लसाबी जो आहे ज्या दिलेल्या दोन संख्या आहेत त्या 12x अशा दोन संख्या आहेत त्यांचा लसाबी जो आहे तो 48. तर x म्हणजेच किती याच्यासाठी आपण एक रिलेशन यूज करतोय. रिलेशन कुठला आहे की मसाबी गुणिले लसाबी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार. बघा मसाबी मी ते मुद्दाम म लिहितो फक्त गुणिले लसाबी. म म्हणजे मसाबी आणि ल म्हणजे लसाबी. दोन्ही संख्यांचा गुणाकार. दोन्ही संख्यांचा गुणाकार. दोन्ही संख्या म्हणजेच काय तर ह्या ज्या आहेत बघा ही एक संख्या ही एक संख्या. बरोबर. मग इथे काय केलं जाईल दोन्ही संख्या तर इथे सारख्याच आहेत. बरोबर. ओके. मग इथे किती मसाबी जो आहे तो किती आहे 4 आणि लसाबी जो आहे तो किती आहे 48. बरोबर 48. बरोबर. दोन्ही संख्या जी आहे ते किती 12 आणि दुसरी जी संख्या आहे ती x म्हणजे 12x मी इथे लिहून टाकतोय. आता बघा इथे मी असं केलं 48 ला समजा स्प्लिट केलं. 48 म्हणजे किती 12 चौक 48 असतात. बरोबर बरोबर 12x. आता मी इथे कंपॅरिझन करतोय. खरं तर भरपूर पद्धती असतात सॉल्व्ह करण्याच्या. बघा इथे लक्षात घ्या इथे 12 दिसतंय इथे 12 दिसतंय म्हणजेच x जी आहे ती किंमत कोणाची असणार आहे 4 गुणिले 4 ची. 4 चौक किती 16 म्हणजे x ची किंमत इथे किती आली 16. ही जी पद्धत आहे याच्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करण्याची गरज नाही की 48 ला 4 ने गुणा आणि नंतर त्याला 12 ने भागा. डायरेक्ट फक्त इथे काय करतो कंपॅरिझन दोन्ही बाजूंची तुलना करून असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो. ओके. सो 16 हे दिलेल्या प्रश्नाचे इकडे उत्तर. हे बघा इथे आन्सर्समध्ये पण दिलेलं आहे 16 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न लक्षात घ्या. जर tn बरोबर 2n वजा 1 आहे जेथे n बरोबर 1 2 3 आहे तर आपल्याला यांचा क्रम मिळतो. मग कुठला क्रम मिळतो तो लक्षात घ्या. आता इथे काय n ची किंमत मी मुद्दाम इथे 1 ठेवतोय. बघा पहिला n ची किंमत 1 ठेवली पहिली संख्या. सो 2 वजा 1 बघा 2 गुणिले n म्हणजे 2. 2तून 1 गेला इथे किती भेटतो 1 भेटते संख्या. बघा पहिली संख्या काय भेटते 1. त्यानंतर पुढची बघा 2 इथे संख्या ठेवतोय 2 दुने 4 4 वजा 1 4 वजा 1 किती झाले तर 3. पुढचं बघा 3 दुने 6 6 मधून 1 गेला 5. बस 3 संख्या भेटल्या आपल्याला पुरेसं झालं. बघा ह्या संख्या नैसर्गिक संख्या आहेत का क्रमवार तर नाही आहेत. बरोबर यांचा क्रम मिळतो असं ह्या नैसर्गिक संख्या आहेत यात काही वाद नाहीये कारण 1 पासून अनंतपर्यंत ह्या नैसर्गिक संख्या असतात. पण त्यांचा क्रम भेटतोय का आपल्याला 1 2 3 4 नाही. म्हणून ह्या नैसर्गिक संख्या जो ऑप्शन दिलेला आहे तो नाहीये. ह्या समसंख्या तर नाहीच आहेत. बरोबर. आता इकडे होल नंबर्स विचारलेले आहेत. होल नंबर्समध्ये काय असतं की 0 0 1 2 3 4 5. आता नैसर्गिक संख्या नाही तर होल नंबर्स पण नसणार आहेत. मग काय 1 3 5 हे काय आहेत तर विषम संख्या. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर इथे विषम संख्या आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या 25% जर 20 असतील तर त्या संख्येच्या 40% किती होतील. 25% बघा 25% म्हणजे 20 असेल म्हणजे 50% म्हणजे किती होणार 40. 50% जो आहे तो काय असणार आहे 40. 50% 40 जर असेल तर 100% किती असणार आहे. हे तर डायरेक्ट ओरलीच आपलं होऊन जातं. बघा 40च्या दुप्पट म्हणजे किती 80. 100% 80 असेल तर 40% किती असणार आहे 40 म्हणजे किती याच्या फक्त 40 करायचा 8 चौक 32. सो 32 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके. सो डी हे दिलेल्या प्रश्नाचं इकडे उत्तर आलं. पुढचं बघा. खालीलपैकी कोणता पूर्ण वर्ग नाही नॉट अ परफेक्ट स्क्वेअर.
4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. सो 2 हा कशाचाच वर्ग नाही आहे. सो 2 हे याचं उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता, जरा जास्तच सोपा होता हा. ओके, नंतर बघा पुढे एक आहे, एका वर्गात्मक बहुपदीची बेरीज आणि गुणाकार अनुक्रमे 5/2 आणि 3/2 आहे, तर ती वर्गात्मक बहुपदी कोणती? यासाठी आपल्याला जे रिलेशन जे आहे की रूट्सचा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याला दिलेलं आहे, तर त्यांचे बेरीज जी आहे आणि गुणाकार जे आहे त्यासाठी काय सूत्र असतं लक्षात घ्या. बेरीज जे असते, पहिला काय म्हटलं बेरीज आणि दुसरा जो आहे तो गुणाकार. बेरजेसाठी जे असतं सूत्र, जर दिलेलं समीकरण हे वर्ग समीकरण असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे (b/a). ओके, आणि गुणाकार जो आहे, गुणाकार कशाने लिहितात तर c/a ने, c/a. ओके, आता इथे ए बी सीच्या जर किंमती आपण काढल्या तर डायरेक्ट इथे कंपॅरिझन करून काढू शकतो, कारण इथे जे वर्ग समीकरण असतं त्याचा जनरल फॉर्म्युला जो आपला आहे, ओके, ते कसं आहे सामान्य रूप ax वर्ग अधिक bx अधिक c. ओके, मग पहिला हा a, दुसरा b आणि तिसरा c, प्रत्येकामध्ये तसंच. आता इथे पाहिलं आपण तर बघा इथे 2 दिसतंय, इथे 2 दिसतंय, (b/a) आणि c/a, म्हणजेच a ची जी किंमत आहे ती किती भेटली 2. आता b ची जी किंमत आहे इथे किती (b) ची किंमत इथे किती 5, म्हणजे b ची किंमत जी आहे ती (5) असणार आहे. (5) ही b ची किंमत. पुढचा बघा c ही कोणाची कितीची किंमत, c ची किंमत किती आहे तर 3. हे बघा c/a 3/2 ला c/ac जर आपण हे केलं कंपेअर केलं, c ची किंमत आपल्याला 3 भेटून जाते. म्हणजे दिलेल्या आता जे ऑप्शन्स दिलेले आहेत फक्त आपल्याला बघायचे a ची किंमत 2 पाहिजे, b ची किंमत (5) पाहिजे आणि c ची किंमत 3 पाहिजे. तर बघा इथे आपण पाहू शकतो a ची किंमत 2 कुठल्या समीकरणामध्ये आहे तर इथे आहे, इथे आहे. ओके, सो हे बाकी इलिमिनेट होऊन गेले. दुसरे जे आहे b ची किंमत (5) पाहिजे, यस इथे (+5) आहे, सो हे आलं, आणि c ची किंमत 3 तर इथे आहे, म्हणजेच c हे दिलेल्या प्रश्नाचं इकडे उत्तर असणार आहे. पुढचा बघा, वर्गमुळात 48चा सर्वात सरळ परिमेय कारक अवयव म्हणजे रॅशनलायझेशन फॅक्टर काय असणार आहे? आता सर्वात सरळ परिमेय कारक अवयव रॅशनलायझेशन फॅक्टर म्हणजेच काय की त्यामधून एक जी संख्या आहे ती पूर्ण वर्ग संख्या असून ओके तिला आपण वर्गमुळाच्या बाहेर काढतो. तर लक्षात घ्या इथे जर बघितलं 16×48 बघा फक्त एकच अशी संख्या भेटते की जी पूर्ण वर्ग संख्या आहे. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून आपण तिला कसं लिहितोय 16×48 बरोबर. 16 ला आपण वर्गमुळाच्या बाहेर लिहिलं म्हणजे 4 वर्गमुळात 3 असं आपण कुणाला लिहू शकतो वर्गमुळात 48 ला. सो वर्गमुळात 3 हा सर्वात परिणामकारक इथे अवयव असणार आहे. ओके, वर्गमुळात 3 हे बघा इथे दिलेल्या प्रश्नाचे हे उत्तर. हा वर्गमुळात 6 वर्गमुळात 2 वर्गमुळात 8 हे काय असणार नाहीये. ओके, नंतर बघा खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने भाग जातो? आपल्याला माहितीच असेल की 3 ची जी कसोटी आहे 3 ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला 3 ने भाग जाईल. आता बघा इथे दिलेल्या ज्या संख्या आहेत बघा 2 आणि 8 किती होणार 10, 6 आणि 4 10, ओके 7 आणि 3 10 म्हणजे 30 झाले. 30 आणि हे 5 35 होतात. 3 आणि 5 किती होणार 8. सो 8 ला का 3 ने भाग जात नाही म्हणून ही संख्या नसणार आहे. पुढचं बघा इथे आपल्याला सांगितलेलं आहे 6 6 12, 12 आणि हे 8 20, 29 आणि 2 म्हणजे किती झाले 29 32. सो 32 म्हणजे की 3 आणि 2 5 होणार. सो 5 ला पण 3 ने काही भाग जात नाही, ही संख्या नसणार आहे. पुढची संख्या पाहूया. बघा इथे जे आहे किती विचारलंय 8 आणि 2 10 झाले. 7 आणि 3 10 झाले. 6 आणि 4 हे 10 झाले म्हणजे की 30 आणि हे 35. परत 35 पासनं 3 8 भेटतंय. सो ही पण इकडे 8 ला काय 3 ने भाग जात नाही, ही संख्या नसणार आहे. मग तिन्ही संख्या नाही आहे तर हे बघण्याची खरं तर गरजच नसते, ती शुअर तुमची असणार आहे कारण इथे 4च ऑप्शन आहेत आणि तिन्ही इलिमिनेट झालेले आहेत. तरी पण आपण पाहूया इकडे बघा 6 आणि 4 किती 10, 10 आणि 2 12, 2 ने 1 12 म्हणजेच किती
1+2 1+2 3 3ला 3ने भाग जातो. म्हणजेच काय, डी हे दिलेल्या प्रश्नाचे इकडे उत्तर असणार आहे. पुढचा बघा, पुढचा प्रश्न काय आहे. ए बरोबर 4 आणि बी बरोबर 3. ए बरोबर 4 आणि बी बरोबर 3. तर ए चा बी वा घात व बी चा ए वा घात चे मूल्य किती आहे. खूप सोपं आहे. बघा इथे काय, ए ची किंमत जी आहे ती किती 4 आणि बी ची किंमत आहे ती 3. म्हणजेच 4चा तिसरा घात. 4चा तिसरा घात किती असतो, तर 4 चौक 16, 16 चौक 64. बरोबर. सो 4चा तिसरा घात जो भेटलेला आहे आपल्याला तो किती भेटेल, 64. पुढचा जो आहे बी चा ए वा घात म्हणजे 3चा चौथा घात. बघा 3चा चौथा घात किती असेल, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81. ओके. मग 4 आणि 1 5. फक्त एकक स्थान बघितलं तरी पण डायरेक्ट भेटून जाते. बाकी इकडे 6 7 आहेत. दिलेल्या प्रश्नाचं हे डायरेक्ट उत्तर. कारण वेळ कमी असतो खरंच, सेकंद आपल्याला एक्झाममध्ये हे वापरायचे असतात, म्हणजे वाचवायची असतात खरं तर. सो नुसतं एकक स्थान जरी काढलं, बाकी नाही काढलं तरी पण चालेल जर तुम्ही हे परफेक्ट केलेलं आहे तर. बघा नंतर 6 आणि 8 तुमच्या 14 येणारच आहेत, त्यात काही वाद नाहीच आहे. ओके. पुढचा बघा, इथे विचारलेला आहे 3x चा चौथा घात वजा 24x चा तिसरा घात अधिक 48x वर्ग वजा 5x अधिक 100ला x वजा 4 ने भाग दिल्यास बाकी काय असेल. आता बघा इकडे या 3 ज्या संख्या आहेत, मी आधी फक्त यांनाच x वजा 4 ने भाग जातो का हे बघतोय. बघा या 3 संख्या ज्या आहेत, या तिन्ही संख्यांना समजा जर आपण 3x वर्गने जर भागलं, 3x वर्गने जर भागलं तर इथे काय भेटेल, पहिली संख्या भेटेल 3x वर्ग. ओके. दुसरी संख्या आहे 3, 8 त्रिक 24. बरोबर. सो इथे भेटेल 8. बरोबर. 8 आणि एक्सच्या घनाला x वर्गने म्हणजे इथे 8x सॉरी इथे बरोबर आहे, अधिक इथे किती भेटणार, 16 त्रिक 48 म्हणजे इथे किती भेटणार 16 आणि x वर्ग जाणार. तर लक्षात घ्या इथे 3 3 पण जाणार आहेत, इथे फक्त x वर्ग राहणार आहे. 3x वर्गने भागलं म्हणजे x वर्ग वजा 8x अधिक 10 हे आपल्याला ज्या 3 ह्या टर्म्स आहेत त्यांना 3x वर्गने भागल्यानंतर मिळतात. तर बघा इथे जे 16 जे आहेत, 16चे जे अवयव जे आहेत ते कसे पडतात, तर 4 4. बघा 4 4. दोन्ही संख्यांची बेरीज किती पाहिजे, तर वजा 8 पाहिजे. म्हणजेच वजा 4 म्हणजे x वजा 4 हा काय आहे, एक अवयव आहे. ओके. आपल्याला इथे भेटून जात आहे. म्हणजेच काय, या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला बाकी जे आहे ते किती भेटेल, 0. मग बाकी जर 0 भेटते तर आपल्याला फक्त एवढंच इथे सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. मग मी इथे सॉल्व्ह करतोय, लक्षात घ्या. इथे कशाने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तर x वजा 4 ने, x वजा 4 ने भागायचं आहे. कुणाला, तर वजा 5x ला फक्त, कारण पहिल्या ज्या 3 टर्म्स आहेत त्यांना निशेष भाग जातोय. बरोबर आहे. 5x अधिक 100 या 2 टर्म्सना फक्त आपल्याला भागायचं आहे. मग बघा इथे किती x आहे, इथे वजा 5x आहे. सो वजा 5 ने याला गुणलं, मग वजा 5x इथे भेटणार. इथे वजा हे वजा म्हणजे इथे किती जाणार होणार, अधिक 5 चौक 20. नंतर इकडूनचे खालचे जे चिन्ह जे आहेत हे काय होणार, बदलणार. हे अधिक होणार, हे वजा होणार. हे अधिक वजा कॅन्सल होणार. आता 100 वजा 20, 100 वजा 20 म्हणजेच किती, 80. सो बी हे दिलेल्या प्रश्नाचे इकडे उत्तर आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज इतकंच, इथे स्टॉप करतो कारण खूप जास्त वेळ होईल. ओके. आणि तुमचं सगळं डोक्यावरून जाईल कदाचित. सो मी इथेच थांबतो. नंतर पुढची व्हिडिओ लवकरच घेऊन येतो तुमच्यासाठी. आणि व्हिडिओ कशी वाटली कळवा. आणि जर काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि जे कोणी आपले मित्र जे आहेत, जे तलाठी एक्झाम किंवा महापरीक्षावरची आता ज्या कुठल्या येणाऱ्या एक्झाम्स ज्या आहेत त्या कोणी देणार असतील तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही काही जर डाऊट्स असतील तर तेही सुद्धा मला विचारू शकतात. धन्यवाद. थँक्यू.